शांतका. नमस्कार. आपण रस्त्यांवरून चालताना विजेचे खांब आणि तारा तर नेहमीच बघतो, बरोबर? पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या पायांखाली एक अदृश्य पण प्रचंड मोठं जाळं पसरलेलं आहे? हो, हे आहे भूमिगत केबलचं जाळं, जे आपल्या शहरांना, आपल्या घरांना ऊर्जा देतं. चला तर मग आज याच छुप्या नेटवर्कचं रहस्य उलगडून पाहूया. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण 5 मुख्य गोष्टी समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण या प्रश्नाचं उत्तर शोधू की या केबल्स जमिनीखालीच का टाकल्या जातात. त्यानंतर आपण अक्षरशः एका केबलची चिरफाड करून तिचे आतले थर बघू. मग तिचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत ते ओळखू, ती जमिनीत बसवतात कशी ते पाहू आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे जर काही बिघाड झालाच तर अख्खा रस्ता न खोता तो शोधतात कसा हे सुद्धा समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत प्रश्नापासून. जर आपण डोक्यावरून जाणाऱ्या तारांमधून वीज नेऊ शकतो, जे आपल्याला दिसतंय, मग या केबल्सना जमिनीखाली गाडण्याचा एवढा मोठा खटाटोप करायचा तरी कशाला? आता बघा, ह्याचं उत्तर काही सरळसोट नाहीये. याचे फायदे पण आहेत आणि तोटे सुद्धा. एकीकडे पाहिलं तर जमिनीखालच्या केबल्स वादळ वाऱ्यापासून अगदी सुरक्षित राहतात. त्यामुळे लाईट जाण्याचा धोका कमी होतो आणि त्यांचा मेंटेनन्सचा खर्चही कमी असतो. पण दुसरी बाजू अशी आहे की यांना जमिनीखाली टाकायचा सुरुवातीचा खर्च प्रचंड आहे आणि समजा त्यात काही बिघाड झालाच तर तो शोधणं म्हणजे अक्षरशः गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं कठीण काम आहे. ठीक आहे, तर फायदे तोटे आपण पाहिले. आता जरा या विषयाच्या आणखी खोलात जाऊया, अगदी केबलच्या आत. चला एका भूमिगत केबलचं एक पापुद्र काढून बघूया आणि तिची आतली रचना नेमकी कशी असते ते समजून घेऊया. हे बघा, इथे आपल्यासमोर एका सामान्य 3 कोअर केबलचा क्रॉस सेक्शन आहे. म्हणजे तिला आडवं कापल्यावर ती आतून कशी दिसते ते बघा. वरून किती साधी दिसते ही केबल, पण आतून कितीतरी क्लिष्ट आणि गुंतागुंतीची रचना आहे. आता आपण हिचा प्रत्येक थर आणि त्याचं नेमकं काम काय आहे हे समजून घेऊया. चला आपण एकदम आतून सुरुवात करून बाहेरच्या दिशेने येऊया. सगळ्यात आत म्हणजे केबलच्या हृदयात असतो कंडक्टर किंवा कोअर. हाच तो भाग जो वीज वाहून नेतो. त्याच्याभोवती असतं इन्सुलेशन, एक संरक्षक कवच जे विजेला बाहेर पडण्यापासून रोखतं. मग येतो मेटॅलिक शीट. याचं काम म्हणजे आतल्या भागाला ओल्याव्यापासून आणि रसायनांपासून वाचवणं. त्याच्यावर असतं बेडिंग. हे एका गादीसारखं काम करतं जे केबलला धक्क्यांपासून वाचवतं. त्यानंतर येतं सगळ्यात मजबूत आर्मरिंग. हे म्हणजे केबलचं पोलादी चिलखतच, जे खोदकाम किंवा बाहेरील दाबापासून तिचं रक्षण करतं. आणि सगळ्यात शेवटी सर्वात बाहेरचा थर म्हणजे सर्विंग. हा थर संपूर्ण केबलला ऊन, पाऊस, वारा या सगळ्यापासून सुरक्षित ठेवतो. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, सगळ्याच भूमिगत केबल्स काही सारख्या नसतात. म्हणजे वन साईज फिट्स ऑल असं इथे चालत नाही. त्यांना किती ताकदीची म्हणजे किती व्होल्टेजची वीज वाहून न्यायची आहे यावर त्यांची रचना आणि बांधणी पूर्णपणे अवलंबून असते. इथे स्क्रीनवर बघा, 2 मुख्य प्रकारांची तुलना केली आहे. डावीकडे जी दिसतेय ती आहे बेल्टेड केबल. ही साधारणपणे कमी व्होल्टेजसाठी म्हणजे साधारण 11 kV पर्यंत वापरली जाते. आता उजवीकडची केबल बघा, ही आहे एच टाईप केबल. यातला फरक पाहिलात का? इथे प्रत्येक कोअरला स्वतःचं स्वतंत्र मेटॅलिक शील्ड म्हणजे संरक्षक कवच आहे. यामुळे काय होतं तर ही केबल 66 kV पर्यंतचं प्रचंड व्होल्टेज अगदी सहजपणे सांभाळू शकते. तिची ही खास रचना उष्णता बाहेर टाकायला मदत करते आणि विजेचा ताणही कमी करते. तर या केबल्सचं वर्गीकरण त्यांच्या व्होल्टेज क्षमतेनुसार केलं जातं. हे बघा, अगदी सोपं आहे. आपल्या घरात वापरल्या जाणाऱ्या लो टेन्शन किंवा LT केबल्स ते मोठमोठ्या पॉवर ग्रिडसाठीच्या एक्स्ट्रा सुपर व्होल्टेज केबल्सपर्यंत. त्यांच्या नावातच त्यांची ताकद दडलेली आहे. नावावरूनच आपल्याला अंदाज येतो की कोणती केबल किती शक्तिशाली आहे. बरं, केबल कशी असते आणि तिचे प्रकार कोणते हे तर आपण पाहिलं. पण आता विचार करूया प्रत्यक्ष कामाचा. म्हणजे ह्या एवढ्या गुंतागुंतीच्या केबल्स जमिनीत बसवतात कशा आणि त्यांना एकमेकांना जोडतात कसं? चला आता हे प्रॅक्टिकल भाग बघूया. केबल जमिनीत टाकायच्या मुख्यत्वे 4 पद्धती आहेत. पहिली आणि सगळ्यात सरळ पद्धत म्हणजे थेट जमिनीत चर खोदून त्यात केबल टाकणे. ही स्वस्त असते. दुसरी पद्धत आहे डग्जमधून, म्हणजे अधिक पाईपलाईन टाकली जाते आणि त्यातून केबल ओढली जाते. ह्याचा फायदा काय तर भविष्यात केबल बदलायची झाल्यास परत खोदावं लागत नाही. तिसरी पद्धत मोठ्या प्रकल्पांमध्ये दिसते, जसे की मेट्रोच्या बोगद्यांमध्ये. तिथे त्यांना खास रॅक्सवर ठेवलं जातं. आणि चौथी पद्धत काही इंडस्ट्रियल एरियामध्ये वापरतात, जिथे केबल जमिनीच्या वर पण हवेतल्या रॅक्सवर बसवलेले असतात. आणि हो, या केबल्सना जोडणं हे काही साधं काम नाही आहे. घरातली एखादी वायर जोडण्यासारखं हे बिलकुल नसतं. हे अत्यंत कौशल्याचं आणि नाजूक काम आहे. इथं चित्रात जो टर्मिनेशन बॉक्स दिसतोय ना, तो खूप महत्त्वाचा भाग आहे.
केबलला एखाद्या उपकरणाशी जोडण्याआधी हा बॉक्स तिच्या आतल्या प्रत्येक कोअरला म्हणजे तारेला काळजीपूर्वक वेगळं करतो आणि त्यांचं बाहेरील वातावरणापासून संरक्षण करतो. यामुळेच ती जोडणी एकदम सुरक्षित आणि पक्की होते. आणि आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात रहस्यमय भागाकडे वळूया. जरा विचार करा, एक केबल जमिनीखाली कित्येक मीटर खोल पुरलेली आहे आणि अचानक त्यात काहीतरी बिघाड होतो. आता तो शोधणार कसा? हे काम एखाद्या डिटेक्टिव्हच्या कामापेक्षा कमी नाहीये खरंच. आणि हाच तर खरा प्रश्न आहे. म्हणजे काय, बिघाड शोधण्यासाठी अख्खा रस्ता किंवा पूर्ण गल्ली उखडून काढणार का? छे. मग इंजिनियर्सकडे असा काही हुशारीचा मार्ग आहे का, ज्यामुळे त्यांना बिघाडाचं नेमकं ठिकाण शोधता येईल? तर उत्तर आहे हो, नक्कीच मार्ग आहे. आणि त्याचं रहस्य या सर्किट डायग्राममध्ये दडलेलं आहे. ही आहे मरे लूप टेस्ट. दोष शोधण्यासाठी वापरली जाणारी ही एक खूप कॉमन पद्धत आहे. मला माहितीये, हे बघायला खूपच टेक्निकल आणि किचकट वाटतंय, पण यामागचं तत्व खूपच सोपं आणि जबरदस्त प्रभावी आहे. तर मग ही टेस्ट काम करते तरी कशी? अगदी सोप्या भाषेत सांगतो. कल्पना करा की एका लांब पाण्याच्या पाईपमध्ये कुठेतरी गळती आहे. आपण दोन्ही टोकांकडून प्रेशर तपासून गळती कुठे आहे याचा अंदाज लावू शकतो, बरोबर? ही टेस्ट सुद्धा काहीसं तसंच करते. ती विजेच्या प्रवाहाला होणाऱ्या अडथळ्याची म्हणजे रेझिस्टन्सची दोन्ही बाजूंकडून तुलना करते आणि मग एका साध्या गणिती समीकरणाने बिघाडाचं नेमकं अंतर शोधून काढते. याचा अर्थ काय? तर इंजिनियर्सना अख्खा रस्ता खोदायची गरजच नाही. त्यांना नकाशावर एक एक्स मिळतो की बरोबर याच ठिकाणी खणून दुरुस्ती करायची आहे. तर आज आपण पाहिलं की आपल्या पाळ्यांखाली असलेलं हे विजेचं जाळं जे दिसत नाही ते किती महत्वाचं आणि किती गुंतागुंतीचं आहे. आणि हे आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातं. जरा विचार करा, या विजेच्या जाळ्याप्रमाणेच पाणी पुरवठ्याच्या लाईन्स, इंटरनेटच्या फायबर ऑप्टिक केबल्स, सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी, अशा आणखी कितीतरी अदृश्य प्रणाली आहेत ज्यांच्याशिवाय आपलं आजचं आधुनिक आयुष्य अक्षरशः ठप्प होऊन जाईल, नाही का?